फ्रेंड्स नमस्कार, मी शेखर पाटील. तुमचं स्वागत आहे शेखर विथ इंग्लिश टू मराठीमध्ये. आजची स्टोरी आहे कोल्ह्याची आणि शेळीची. बघूया. द फॉक्स अँड द गोट. द फॉक्स कोल्हा अँड आणि द गोट शेळी. ऑन अ हॉट सनी डे अ थर्स्टी फॉक्स वॉज सर्चिंग फॉर अ वॉटर. ऑन अ हॉट सनी डे, कडक उन्हात. थर्स्टी फॉक्स, थर्स्टी म्हणजे तहानलेला. फॉक्स कोल्हा, थर्स्टी फॉक्स तहानलेला कोल्हा. वॉज सर्चिंग फॉर वॉटर, सर्चिंग म्हणजे शोधत असणे, शोधणे. फॉर वॉटर, फॉर म्हणजे साठी, वॉटर पाणी. कडक उन्हात तहानलेला कोल्हा पाण्याच्या शोधात होता. ही सॉ अ बिग वेल नियर बाय अँड पीपड इन टू इट. त्याने पाहिले अ बिग वेल. बिग वेल म्हणजे मोठी विहीर. वेल म्हणजे विहीर, मोठी विहीर. नियर बाय, जवळच. आणि पीपड इन टू इट, पीपड म्हणजे डोकावणे. इन टू, आतच्या आत. इट, त्यात. त्याने जवळच एक मोठी विहीर पाहिली आणि त्यात डोकावले. सडनली, अचानक. ही स्लिपड, ही म्हणजे तो. स्लिपड, स्लिप म्हणजे घसरणे. स्लिपड घसरला. अँड फेल इन टू द वेल, फेल म्हणजे पडणे. इन टू, आत. द वेल, विहीर. अचानक, सडनली ही स्लिपड, अचानक तो घसरला आणि फेल इन टू द वेल, विहिरीत पडला. ही ट्रायड हिज बेस्ट टू कम आउट. ही ट्रायड हिज बेस्ट. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, ट्रायड म्हणजे प्रयत्न केले. ही ट्रायड हिज बेस्ट, त्याने त्याचे पुरेपूर प्रयत्न केले. टू कम आउट, बाहेर येण्यासाठी. बट कुड नॉट. कुड नॉट म्हणजे शकला नाही, पण शकला नाही. त्याने त्याची बाहेर येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले, पण तो बाहेर येऊ शकला नाही. जस्ट देन, तेवढ्यात. थर्स्टी गोट ऑल्सो केम टू द वेल. अ थर्स्टी गोट, तहानलेली शेळी. ऑल्सो, सुद्धा, ती देखील. तेवढ्यात तहानलेली शेळी सुद्धा. केम टू द वेल, केम म्हणजे येणे. टू द वेल, विहिरीजवळ आली. ही लुक्ड डाऊन. लुक्ड म्हणजे पाहिले, डाऊन खाली. त्याने खाली पाहिले. अँड वॉट सरप्राइज्ड, आणि होता, झाला. सरप्राइज्ड आणि आश्चर्यचकित झाला. टू सी द फॉक्स, सी म्हणजे बघणे, पाहणे. द फॉक्स, कोल्ह्याला बघून. इन द वॉटर, पाण्याच्या आत. पाण्याच्या आत कोल्ह्याला बघून शेळीला आश्चर्य वाटले. शेळी आश्चर्यचकित झाली. व्हॉट आर यू डुईंग डाऊन देअर. व्हॉट, काय. आर, आहेस. यू म्हणजे तू. डुईंग, करणे. डाऊन, देअर, खाली, तेथे. देअर, तेथे. व्हॉट आर यू डुईंग, काय करत आहेस. डाऊन देअर, खाली, तेथे. तेथे खाली काय करत आहेस. आस्क्ड द गोट. आस्क म्हणजे विचारणे. द गोट, शेळीने विचारले. द फॉक्स रिप्लायड दॅट ही वॉज एन्जॉईंग द कूल अँड स्वीट वॉटर. द फॉक्स रिप्लायड, रिप्लायड म्हणजे उत्तर देणे. कोल्ह्याने उत्तर दिले. दॅट की, ही वॉज एन्जॉईंग, तो होता. एन्जॉईंग, एन्जॉय म्हणजे आनंद घेणे, मौज मजा करणे. तो एन्जॉय करत होता. द कूल अँड स्वीट वॉटर. कूल म्हणजे थंडगार आणि स्वीट म्हणजे गोड. वॉटर, पाणी. थंड आणि गोड पाण्याचा तो आनंद घेत होता, असं कोल्ह्यानं उत्तर दिलं. ही इन्व्हायटेड द गोट टू कम इन अँड टेस्ट इट. ही इन्व्हायटेड द गोट. इन्व्हाइट म्हणजे आमंत्रण दिले. त्याने शेळीला आमंत्रण दिले. टू कम इन, आत ये. अँड टेस्ट इट, आणि चौघे. तू आत ये आणि चौघे, असं शेळीला त्याने आमंत्रण दिलं. द गोट बिलीव्ड द फॉक्स. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवला. शेळीने कोल्ह्यावर विश्वास ठेवला. ही कुड नॉट अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे समजणे. ही कुड नॉट अंडरस्टँड, तो समजू शकला नाही. कुड नॉट, शकला नाही. तो समजू शकला नाही. द रिअल मोटिव्ह. रिअल म्हणजे खरा, खरा. मोटिव्ह, हेतू, उद्देश. खरा उद्देश, खरा हेतू. ऑफ द फॉक्स, कोल्ह्याचा खरा हेतू तो समजू शकला नाही. बिहाइंड इट, त्यामागचा.
कोल्ह्याच्या बोलण्यामागचा शेळी खरा हेतू समजू शकला नाही. सो द फुलिश गोट थॉटलेसली जम्प्ड इन टू द वॉटर. सो द फुलिश गोट, फुलिश म्हणजे मूर्ख शेळी, मूर्ख गोट शेळी, मूर्ख शेळी. थॉटलेसली, थॉट म्हणजे विचार, लेस नसणे, थॉटलेस म्हणजे विचार न करता, विचार नसणारा. थॉटलेसली मूर्ख शेळीने विचार न करता, जम्प्ड म्हणजे उडी मारणे, इनटू आत, द वॉटर पाण्यात. त्या मूर्ख शेळीने विचार न करता पाण्याच्या आत उडी मारली. द कनिंग फॉक्स, कनिंग म्हणजे धूर्त, फॉक्स कोल्हा, धूर्त कोल्हा. ॲट वन्स, एकदाच. क्लाइम्ड अप ऑन द गोट्स बॅक अँड केम. क्लाइम्ड म्हणजे चढला, अप वरती चढला, ऑन द गोट्स बॅक शेळीच्या पाठीवरती, अँड केम आणि आला, आउट ऑफ द वेल इझिली, आउट ऑफ द वेल विहिरीच्या बाहेर, इझिली म्हणजे निवांतपणे. धूर्त कोल्हा एकदाच शेळीच्या पाठीवरती चढला आणि विहिरीच्या बाहेर एकदम निवांतपणे आला. द फॉक्स रॅन अवे फ्रॉम दॅट प्लेस. द फॉक्स रॅन म्हणजे पळाला, अवे फ्रॉम, अवे म्हणजे खूप दूर, लांब, फ्रॉम पासून, दॅट प्लेस म्हणजे ठिकाण. कोल्हा त्या ठिकाणापासून खूप दूर पळाला. बिफोर द पुअर गोट, बिफोर म्हणजे अगोदर, पुअर गोट गरीब शेळी, बिचारी शेळी. कुड रिअलाइज, कुड म्हणजे शकला, रिअलाइज समजू. बिफोर द पुअर गोट कुड रिअलाइज, बिचाऱ्या शेळीला समजण्याआधीच, दॅट ही हॅड बीन फूल्ड, तो मूर्ख बनला होता. ही, तो, हॅड बीन फूल्ड, मूर्ख, फूल्ड म्हणजे मूर्ख बनणे, हॅड बीन फूल्ड मूर्ख बनणे. त्या बिचाऱ्या शेळीला काही कळण्या अगोदरच तो मूर्ख बनला होता. थँक्यू.